नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10वी पास विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. बघा एस-एस-सी जी-डीची नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये बघा 25,000 प्लस जागेसाठी ही भरती केल्या जाणार आहे. आता बघा यामध्ये प्रत्येक पदानुसार किती रिक्त जागा आहेत, त्यासोबतच यासाठी अभ्यासक्रम, वयोमर्यादा आणि फिजिकल इफिशियन्सी टेस्ट काय राहील, याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे, म्हणून तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन भरतीच्या अपडेटबद्दल तुम्हाला माहिती मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता की सर्वात अगोदर तुम्हाला एक्झाम टाइम टेबल बद्दल माहिती देण्यात आलेली आहे, जे की तुम्ही इथं बघू शकता. आता बघा ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म बद्दल जर माहिती बघितली तर बघा 1 डिसेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2025 म्हणजेच की या तारखेमध्ये जर बघितलं तुमची अर्जाची प्रक्रिया सुरू राहणार आहे. आणि बघा अर्जाला जर बघितलं सुरुवात झालेली आहे, कशा प्रकारे अर्ज करायचा याबद्दलची पण माहिती या पीडीएफ मध्ये देण्यात आलेली आहे, तुम्ही इथं बघू शकता. आता बघा टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन, जे की बघा फेब्रुवारी एप्रिल 2026 मध्ये राहणार आहे, जे की बघा टेंटेटिव्ह टाइम टेबल यामध्ये सांगण्यात आलेला आहे. त्याच खाली जर बघितलं जे जे महत्त्वाचे पॉइंट आहे ते आपण आजच्या व्हिडिओद्वारे कव्हर करून घेऊया. आता बघा पे स्केल बद्दल जर माहिती बघितली, म्हणजेच की वेतन श्रेणी किती दिल्या जाणार आहे, तर बघा 21,700 ते 69,100 एवढी जे वेतन श्रेणी तुम्हाला दिल्या जाणार आहे. वॅकन्सी जर माहिती बघितली तर बघा तुम्हाला इथं सर्वात अगोदर फोर्सेस बद्दल माहिती देण्यात आलेली आहे, तुम्ही इथं बघू शकता. बीएसएफ, सीआयएसएफ, सीआरपीएफ, एसएसबी, आयटीबीपी, एआर आणि त्याच खाली जर बघितलं सर्वात लास्ट मध्ये एसएसएफ, हे जे फोर्सेस तुम्हाला दिसून येणार आहेत. आता बघा मेल आणि फिमेल मध्ये किती रिक्त जागा आहेत कॅटेगरी वाईज तुम्ही इथं बघू शकता. त्यासोबतच बघा टोटल जर बघितलं आपण जागा प्रत्येक पदानुसार, तर बघा बीएसएफ साठी जर बघितलं एकूण 616 जागा, सीआयएसएफ साठी जर बघितलं तर 14,595, जे की बघा सर्वाधिक जागा रिक्त सीआयएसएफ साठी तुम्हाला दिसून येणार आहे. त्याच खाली जर बघितलं सीआरपीएफ या पदासाठी जर बघितलं 5,490 एवढ्या ज्या रिक्त जागा तुम्हाला इथे दिसून येणार आहेत. एसएसबी साठी जर बघितलं 1,764, आयटीबीपी साठी जर बघितलं 1,293, आसाम रायफल साठी जर बघितलं 1,706. त्यानंतर बघा एसएसएफ साठी जर बघितलं आपण तर एकूण 23 जागा तुम्हाला रिक्त दिसून येणार आहेत. आणि एकूण जर बघितलं तर बघा 25,487 एवढ्या जागेसाठी जर बघितलं ही जी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा ज्या कोणी विद्यार्थ्यांची 10वी झालेली असेल त्यांनी ही जी भरती आहे सोडू नये, कारण की बघा 10वी वरती जर बघितलं तर मेगा भरती जी आहे निघालेली आहे एसएससी जीडी कडून, तुम्ही इथं बघू शकता. आणि ही जी संधी आहे सुवर्ण संधी निघालेली आहे, म्हणून ज्या कोणी विद्यार्थ्यांचं स्वप्न आहे की सैन्य दलात काम करायचं आहे त्यांनी नक्कीच या पदासाठी अर्ज करावेत. आता बघा एज लिमिट बद्दल जर माहिती बघितली तर बघा 18 ते 23 वर्षापर्यंत जर बघितलं तर एज लिमिट बद्दल माहिती देण्यात आलेली आहे. त्याच खाली जर बघा एससी एसटी साठी जर बघितलं तर 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन, ओबीसी कॅटेगरीसाठी 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन, म्हणजेच की बघा एससी एसटी चे उमेदवार जे आहे ते 18 ते 28 वर्षापर्यंत अर्ज करू शकता. ओबीसी कॅटेगरीचे उमेदवार असतील तर बघा 18 ते 26 वर्षापर्यंत अर्ज करू शकणार आहे, तेवढं तुम्ही लक्षात घ्या. त्याच खाली जर आपण आलो तर बघा तुम्हाला एज्युकेशनल क्वालिफिकेशन बद्दल पण माहिती देण्यात आलेली आहे, ते तुम्हाला मी दाखवतो. तर बघा तुम्ही इथं बघू शकता 7 नंबरच्या पॉइंटला एज्युकेशनल क्वालिफिकेशन बद्दल म्हणजेच की शैक्षणिक पात्रता बद्दल माहिती देण्यात आलेली आहे, जे की बघा तुम्ही इथं बघू शकता की मॅट्रिक्युलेशन किंवा बघा 10th क्लास एक्झामिनेशन जे आहे पास असणे आवश्यक आहे. 10वी पास वर ही भरती जी निघालेली आहे. आता बघा तुमचं जर का 12वी झालेली असेल किंवा डिप्लोमा किंवा बघा त्यासोबतच ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर बघा तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट पण लागणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या जेव्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहणार आहे त्या टाइमला. आता बघा जर का तुमची एनसीसी झालेली असेल, म्हणजेच की बघा एनसीसी सी सर्टिफिकेट, एनसीसी बी सर्टिफिकेट आणि एनसीसी ए सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर बघा तुम्हाला 5% म्हणजेच की 3% आणि 2% या प्रमाणात जर बघितलं तुमचे जे मार्क्स आहे रिटर्न टेस्ट मध्ये ऍड होणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता बघा तुम्ही जर बघितलं हाऊ टू अप्लाय, म्हणजेच की 8 नंबरच्या पॉइंटला कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे तुम्ही इथं बघू शकता. आता बघा तुम्ही जर का एसएससीचा या अगोदर कोणता पण फॉर्म भरलेला असेल तर बघा तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड फिल करून या भरतीसाठी जर बघितलं तर अर्ज करू शकणार आहात. आणि जे काही नवीन उमेदवार आहेत त्यांना बघा नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता बघा या भरती संदर्भात तुम्ही जर का अर्ज करायच्या वेळेस तुम्हाला जर काही अडचण आढळली तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळू शकता, किंवा बघा तुम्हाला जर का अडचण येत असेल की ऑनलाईन फॉर्म कशा प्रकारे भरता येणार, तर तुम्हाला जर जमत नसेल तर बघा नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळू शकता. मी तुम्हाला जर बघितलं तर पुढच्या व्हिडिओमध्ये कशा प्रकारे या भरतीसाठी अर्ज करता येते आणि संपूर्ण जे माहिती मी तुम्हाला देणार आहे, म्हणजेच की बघा अर्ज करताना तुमच्याकडून काही चुकी व्हायला नको. आता बघा ऍप्लिकेशन फी बद्दल जर माहिती बघितली आपण तर बघा 100 रुपये. आणि जे काही वुमन कॅन्डिडेट आहे आणि बिलॉंगिंग शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब, एसटी, एससी,
एक सर्व्हिसमॅन हे जर का तुम्ही असाल तर बघा तुमच्यासाठी जर बघितलं परीक्षा शुल्क लागणार नाहीये, म्हणजे की बघा फी तुम्हाला माफ राहणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर बघा यासाठी जर बघितलं तर अभ्यासक्रम बद्दल माहिती देण्यात आलेली आहे. ते आपण जाणून घेऊया की अभ्यासक्रम कशाप्रकारे आहे. तर बघा तुम्ही इथं बघू शकता आता स्कीम ऑफ एक्झामिनेशन बद्दल माहिती देण्यात आलेली आहे. बघा पार्ट ए, पार्ट बी, पार्ट सी आणि पार्ट डी असे जे सेक्शन आहे तुम्हाला इथे देण्यात आलेले आहे. पार्ट ए मध्ये जर बघितलं जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, पार्ट बी मध्ये बघा जनरल नॉलेज अँड जनरल अवेअरनेस, पार्ट सी मध्ये बघा एलिमेंटरी मॅथमॅटिक्स आणि पार्ट डी मध्ये बघा इंग्लिश आणि हिंदी असे जर बघितलं तुम्हाला म्हणजे की सब्जेक्ट देण्यात आलेले आहे. आता बघा नंबर ऑफ क्वेश्चन जर बघितलं प्रत्येक सब्जेक्टनुसार 20-20 दिसून येणार आहेत आणि मॅक्सिमम मार्क जर बघितले 40 तुम्हाला इथं देण्यात आलेले आहेत. त्यानंतर बघा एक्झाम ड्युरेशन जो टाइम आहे म्हणजे की बघा 1 तासचा एक्झाम ड्युरेशनचा टाइम तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे. प्रत्येकी प्रश्नाला जर बघितलं 2 गुण देण्यात येणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता बघा यासाठी जर बघितलं निगेटिव्ह मार्किंग पण आहे. तुम्ही इथं बघू शकता की देअर विल बी अ निगेटिव्ह मार्किंग 0.25 मार्क. म्हणजेच की बघा जेव्हा तुमचे 4 प्रश्न रॉंग राहणार तेव्हा तुमचा 1 मार्क जो कटणार आहे. आणि बघा टोटल जर बघितलं तर 15 भाषेमध्ये हा पेपर असणार आहे. आता बघा तुम्ही इथे बघू शकता 8 नंबरला मराठी भाषा तुम्हाला इथे दिसून येणार आहे. म्हणजेच की ही जी भरतीचा जो पेपर आहे तुमचा मराठी भाषेमध्ये पण होणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या. म्हणून जेवढे काही विद्यार्थी आहेत त्यांनी नक्कीच अप्लाय करावं. आता बघा त्याच खाली जर आपण आलो तर फिजिकल एफिशियन्सी टेस्ट आणि फिजिकल स्टँडर्ड टेस्ट बद्दल इथं माहिती देण्यात आलेली आहे. तुम्ही इथं बघू शकता फिजिकल एफिशियन्सी टेस्ट मध्ये काय काय सांगण्यात आलेलं आहे. तर बघा मेल कॅन्डिडेट जर तुम्ही असाल 5 किलोमीटर तुम्हाला 24 मिनिटांमध्ये म्हणजे की पळून पूर्ण करायचं आहे. आणि फिमेल कॅटेगरीसाठी जर बघितलं तर बघा 1.6 किलोमीटर जे की बघा 8.5 मिनिटांमध्ये तुम्हाला पूर्ण करायचं आहे. आणि त्याच खाली जर बघितलं जे काही लडाख रिजनचे जे विद्यार्थी आहेत त्यासाठी जर बघितलं तर 1.6 किलोमीटर जे आहे 7 मिनिटमध्ये आणि 800 मीटरचा जो टाइम आहे तुम्हाला 5 मिनिटचा टाइम देण्यात आलेला आहे. जे काही लडाख रिजनमध्ये विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी हे आहे. त्याच खाली जर बघितलं तर बघा फिजिकल स्टँडर्ड टेस्ट बद्दल म्हणजे की बघा मेलसाठी हाईट जर बघितली तर 170 सेंटीमीटर, फिमेलसाठी बघा 157 सेंटीमीटर अशी तुम्हाला देण्यात आलेली आहे. आणि जे काही बघा ऑल कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू शेड्यूल्ड ट्राईब म्हणजे की बघा एसटी कॅटेगरीचे असतील तर बघा मेल कॅन्डिडेटसाठी 162.5 सेंटीमीटर आणि फिमेलसाठी 150 सेंटीमीटर जे हाईट लागणार आहे. त्यानंतर बघा चेस्ट बद्दल पण इथं माहिती देण्यात आलेली आहे. तुम्ही बघू शकता. आणि एक्सपांडेड जर बघितलं तर 80 सेंटीमीटर आणि मिनिमम एक्सपान्शन जर बघितलं 5 सेंटीमीटर तुम्हाला इथं ॲड करायचं आहे. आता बघा त्याच खाली जर बघितलं मेडिकल एक्झामिनेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बद्दल पण यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. तुम्ही इथं बघून घ्याल. आता बघा तुम्हाला जर काही सविस्तर पीडीएफ बघायची असेल तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरून पण बघू शकता किंवा बघा मी माझ्या टेलिग्रामवरती ही जी आहे तुम्हाला देण्यात आलेली आहे संपूर्ण पीडीएफ. ज्या कोणी विद्यार्थ्यांनी माझं टेलिग्राम जॉईन केलेलं नसेल तर बघा माझ्या टेलिग्राम चॅनलची जे लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. त्यावरून तुम्ही जॉईन होऊन संपूर्ण पीडीएफ बघू शकता. आता बघा मोड ऑफ सिलेक्शन जर बघितलं तर बघा तुमची रिटन एक्झाम राहणार आहे. त्यानंतर बघा फिजिकल एफिशियन्सी टेस्ट असणार आहे. त्यानंतर बघा मेडिकल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहणार आहे. तर बघा अशा 3 स्टेजेसमध्ये जर बघितलं तुमचं सिलेक्शन राहणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या. तर बघा आता तुम्ही इथं बघू शकता की कॅन्डिडेट स्कोरिंग द फॉलोइंग मिनिमम क्वालिफाइंग मार्क्स विदाउट ॲडिंग बोनस मार्क टू एनसीसी सर्टिफिकेट होल्डर. म्हणजेच की बघा कॉम्प्युटर एक्झामिनेशनसाठी जर बघितलं तर तुम्हाला क्वालिफाइंग मार्क्स किती घ्यायचे असेल जर का तुम्हाला शॉर्टलिस्टिंग व्हायचं असेल पीईटी आणि पीएचटी यासाठी तर बघा युआर कॅटेगरीसाठी 30%, ओबीसी ईडब्ल्यू साठी 25% आणि ऑल अदर कॅटेगरीसाठी जर बघितलं 20% तुम्हाला घेणे अनिवार्य आहे रिटन एक्झाम मध्ये. अशा प्रकारची जी आहे मोड ऑफ सिलेक्शन बद्दल माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. तुम्ही इथं बघू शकता. आता बघा तुम्हाला जर बघितलं तर संपूर्ण जे फोर्सेस आहे यामध्ये देण्यात आलेले तुम्ही इथं बघू शकता. आणि याबद्दल जर बघितलं हे तुम्हाला कोड पण देण्यात आलेले आहेत जे की तुम्हाला अर्ज करताना तुम्हाला ही जे आहे म्हणजे की कोड मागण्यात येणार आहे. तुम्ही इथं बघू शकता. आता बघा अशा प्रकारची आजच्या भरतीची अपडेट होती. यामध्ये बघा खाली जर आपण आलो तर सविस्तर तुम्हाला कशा प्रकारे अर्ज करायचा आहे याबद्दलची पण माहिती देण्यात आलेली आहे. आणि प्रॉपर जर बघितलं तुम्हाला कशा प्रकारे फोटो अपलोड करायचा आहे म्हणजे की बघा भरपूर विद्यार्थी जर बघितलं तर पासपोर्ट फोटो आणि सिग्नेचर जर बघितलं तर अपलोड करत नाही व्यवस्थित. त्यामुळे बघा त्यांचा फॉर्म जो रिजेक्ट पण होत असतो. म्हणून यामध्ये कशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. तुम्ही इथं बघून घ्याल. आणि ज्या कोणी विद्यार्थ्यांना फॉर्म भरायच्या वेळी अडचण येत असेल किंवा बघा या पीडीएफ संदर्भात तुम्हाला जर काही माहिती आढळली म्हणजे की समजून येत नसेल त्यांनी मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून बघा मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर देऊ शकेल. तर बघा अशा प्रकारची आजची महत्त्वपूर्ण भरतीची अपडेट होती. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि ज्या कोणी विद्यार्थ्यांची 10वी झालेली असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा जेणेकरून ते या भरतीसाठी अप्लाय करू शकतील. तर चला भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.